संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकार पंचांच्या उजव्या बाजूने अंडर आर्म राऊंड द विकेट. हियर वी गो. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला कडी रन आउटच्या रूपात चांगला कॉल होता. मलकीत याला आपण पाहतोय. पहिलं जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मी विनंती करतो श्रीयुत राहुल म्हात्रे यांना व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माननीय श्रीयुत अशोकभाई शिंदे यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि तुळशी रोप देऊन सत्कार करतील. श्रीयुत राहुल म्हात्रे सत्कार करतील. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माननीय श्रीयुत अशोकभाई शिंदे यांचा शाल श्रीफळ तुळशी रोप आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. राहुल म्हात्रे पुन्हा एकदा माननीय श्रीयुत अशोकभाई शिंदे यांचे हार्दिक 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 आभार. तुम्ही आपला जो अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल. आता मी विनंती करतो सुजित गरिका यांना व्यासपीठावर उपस्थित शाखा प्रमुख माननीय श्रीयुत वीरेंद्र साळवी यांचा देखील शाल श्रीफळ पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. श्रीयुत सुजित गरिका सत्कार करताना माननीय श्रीयुत वीरेंद्र साळवी साहेब शाखा प्रमुख प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे तुमचे हार्दिक 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 आभार. आता मी शेखर नार्वेकर यांना विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री जयंतभाई यांचा देखील सत्कार करण्यात येत आहे. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील शेखर नार्वेकर माननीय श्री जयंतभाई कराचीवाला यांचा. या सर्व मान्यवरांचं प्रत्येक वर्षी आम्हाला या प्रशांत चषकामध्ये अगदी मोलाचं असं सहकार्य लाभत असतं. त्याकरता त्यांच्याकरता हा सत्कार समारंभ येथे आयोजित करण्यात आला. कैलासवासी प्रशांत कांबळी व कैलासवासी दत्ता पाटील स्मरणार्थ प्रशांत चषक 2023 वर्ष 12वे. थोडंसं आपण सामन्याकडे वळूया. राजेश हे आता कार्यभार सांभाळतील. आता राजेश यांना मी विनंती करतो त्यांनी माईकचा ताबा घ्यावा. धन्यवाद चेतन. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. एक गडी बाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आणि दुसरं षटक आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बॉलर विजय, स्ट्राईकला राज, ज्याने आत्ताच सामनावीराचा पुरस्कार मिळवला तो फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला नितीन हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही फलंदाजांचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर संघाचे आधारस्तंभ आहेत, हुकमाचे ऐक्य आहेत. मात्र हुकमाच्या ऐक्याला नक्कीच योग्य वेळेस तुम्हाला बाहेर काढावं लागतं, कारण समोरचा जोपर्यंत बादशाह दाखवत नाही तोपर्यंत तुमचा हुकमाचा ऐक्य तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. आणि तो मात्र आता या ठिकाणी पाहायला मिळेल का बघूया. पहिला चेंडू लेग स्टंपवर आहे, लिव्ह करतोय, सोडतोय. खूप चांगल्या प्रकारे लेफ्ट केल्यानंतर पंचांचा इशारा येतोय, वाईड आहे. अवांतर धाव. संख्या 6. एक गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू जो मॅजिक बॉल, डबल बाद. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, स्लोअर वन होता. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होणार, मात्र बॉलच निश्चितपणे लेग स्टंपच्या बाहेर आहे डाव्या यष्टीच्या. आणि नक्कीच संदीपने आता काहीतरी सांगितलेलं आहे, कानमंत्र दिलेला आहे. आणि त्यावरती कुठेतरी आता गोलंदाज सचिन याला लक्ष ठेवावं लागेल, कारण ज्या प्रकारची गोलंदाज विजय सचिन विजय आहे. क्षेत्रक्षणात थोडासा बदल केला होता. माननीय श्रीयुत प्रकाशदादा सुर्वे आमदार, स्थानिक आमदार माननीय श्रीयुत प्रकाशदादा सुर्वे यांचे ते आगमन झालेले आहे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे तुमचे
हार्दिक 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 स्वागत. माफ करा, प्रकाश दादा यांचे सुपुत्र माननीय श्रीयुत राज सुर्वे साहेब यांचे ते आगमन झालेलं आहे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्यासोबत उपस्थित समाजसेवक श्रीयुत शेखर शेरे साहेब, तसेच शाखा प्रमुख माननीय श्रीयुत आत्माराम कांबळे साहेब यांची देखील उपस्थिती येते या प्रशांत चषक 2023 मध्ये. पुन्हा एकदा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. महिला शाखा प्रमुख प्रीती इंगळे या देखील त्यांच्यासोबत उपस्थित, त्यांचे देखील प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे हार्दिक स्वागत. स्थानिक आमदार माननीय श्रीयुत प्रकाशदादा सुर्वे यांचे सुपुत्र म्हणजेच माननीय श्रीयुत राज सुर्वे साहेब यांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे तुमचे हार्दिक आभार. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने मी हार्दिक स्वागत. कैलासवासी प्रशांत कांबळे व कैलासवासी दत्ता पाटील स्मरणार्थ प्रशांत चषक 2023 वर्ष 12वे आणि या स्पर्धेचा हा दुसरा दिवस म्हणजेच यावर्षी शनिवार, रविवार आणि सोमवार ख्रिसमस या निमित्ताने सर्वांना सुट्टी असल्या कारणाने यावर्षी प्रथमच सोमवारी या स्पर्धेचा अंतिम सामना सर्वांना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत तरी प्रत्येक वर्षी आपण रविवारी पाहत होतो, परंतु यावर्षी काहीसं वेगळंच झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये सोमवारी असेल अंतिम सामना. यावर्षी प्रथमच आम्ही सामनावीर म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही चषक देत होतो, परंतु यावर्षी आम्ही प्रथमच सामनावीराकरता टी शर्टचं देखील आम्ही येथे वाटप केलेलं आहे सामनावीराच्या पुरस्काराला. असेच काही यावर्षी काही भरपूर फेरबदल झालेले आहेत. प्रशांत चषक 2023 चालू असलेला सामना P1 बॉईज विरुद्ध रायझिंग बॉईज दोन्ही संघांनी आपला पहिल्या फेरीतून विजय मिळवून या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. असे दोन्ही बलाढ्य असे संघ P1 बॉईज विरुद्ध रायझिंग बॉईज चालू असलेला सामना. पुन्हा एकदा व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक स्वागत. निश्चितच आता मॅजिक बॉल आहे. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आता, ज्या बॉलवर डबल बार, डबल धमाका होणार का? आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना देखील जाणीव करून देऊया. हा मॅजिक बॉल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डबल बारचा फटका फुटणार आहे आता. आणि प्रथमच यावर्षी प्रथमच यश मिळालेलं आहे या डबल बार मॅजिक बॉलवर. बाबू परमार यांना P1 बॉईजचे बाबू परमार पहिला गोलंदाज यशस्वी झालेला आहे या मॅजिक बॉलवर. म्हणजे मी आता सर्वांना याची माहिती करून देतो.
हा जो मॅजिक बॉल आहे याच्यावर ज्याप्रमाणे फलंदाजाला संधी असते, जर तुम्ही चौकार मारलात तर तुम्ही संघाच्या धावसंख्येमध्ये 2 चौकार म्हणजे 1 चौकार हा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने डबल बारचा फुटणार होता, परंतु यावेळी हा डबल बारचा फटका फुटला हा P1 बॉईज या संघाकडून। या गोलंदाजाचे नक्कीच कौतुक करावे लागेल, यावर्षी प्रथमच हा मान मिळवलेला आहे बाबू परमार यांनी। त्यांनी गडी बाद करून समोरच्या संघाच्या 4 धावा वजा केलेल्या आहेत। काल आपण GG11 या संघाच्या अमित पांचाळला बाद करताना पाहिलं होतं आनंद लोके याने, जेव्हा 4 कमी आले, 13 आणि 4 17 झाले होते आणि 17 चौकार आल्यानंतर शेवटचा बॉल आला आणि ते बाहेर खेळून आऊट झाले होते, ज्यावेळेस 17 वरून 67 प्रमाणे खाली डाऊन आले आणि 4 मायनस झाले होते। हा दुसरा गोलंदाज आपण पाहिला, पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईट, अवांतर धाव। तिसरं षटक विशाल आपण पाहतोय, स्ट्राईकला फलंदाज आहे पाटील, नॉन स्ट्राईकला नितीन, या दोघांवर जबाबदारी। एकूण धाव संख्या 20। पुढचा चेंडू और आणि बोल्ड प्लेड ऑन। अब क्या पछताए जब चिड़िया चुग गई खेत, क्लीन बोल्ड। की देखो जो वाट लावली, चीते की चाल, बास की नजर और विशाल की गेंदबाजी पर कभी संदेह नहीं करना, कभी भी मात दे सकते हैं। रन संख्या 20, 3 विकेट के नुकसान पर। अगली गेंद बल्लेबाज अभी के लिए अभी आए हैं और बैकफुट पर जाकर जगह बनाकर खेलने की कोशिश थी, लेकिन जब तक कि वहां पर गेंद फील्ड करे 1 रन टिकले के तौर पर, अब तक गेंदें हो चुकी है। जिस तरह से सिद्धांत हमारे साथ यहाँ पर ऑनलाइन और मैनुअल स्कोरर भी हम देख रहे हैं, रंग बिरंगी कलमों के साथ इस टूर्नामेंट की पूरी दास्तां लिख रहे हैं, रंगोलियां निकाल रहे हैं। अगली गेंद, मौका है, लेकिन जब तक ये वहां पर थ्रो करें 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा। अच्छी फील्डिंग हालांकि प्रसाद द्वारा। गेंदे 4 और टू गो है, रन संख्या 22। इस ओवर में विशाल ने जो ग्राफ आगे चल रहा था उसे थोड़ा सा नहीं, बहुत अंतर तक अगर देखा है सीमित रखा है, जीवित रखा है। अगली गेंद जैसे ही यहाँ पर प्रशंसा की गेंदबाज लाइन से भटक गए, नो है, पूरी पिच के बाहर बॉल। जिस तरह से ये गेंदबाजी विशाल द्वारा, रन संख्या स्कोर 23, अभी 2 गेंदे शेष। अगली गेंद, अच्छा स्ट्रोक, रन आउट का मौका, जब तक कि वहां पर देख रहे हैं, और ये थर्ड अंपायर। मध्ये पाहणी करतील आणि नक्कीच योग्य तो निर्णय कळवतील। येथे मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। थँक्यू। आणि डिसिजन जेव्हा पेंडिंग असतं थर्ड अंपायर, तेव्हा सगळ्यांनी मित्रांना घेऊन येऊ नका, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत। बालपणीचे दिवस सुखाचे आठवती मज घडी घडी, आठवणी ना आठवणींची वातो ही दुर्वांची जोडी। थोडं मागे थांबा, थर्ड अंपायर फक्त असतील, कळलं का? सगळ्यांना विनंती आहे, माझ्या मागे देखील समालोचन कक्षाचे जे उभे आहेत, आपण देखील खूप छानपैकी प्रेक्षक आहात आणि तुमच्याशिवाय स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे तुमचं कौतुक हे करणं गरजेचं आहे। जे मागे प्रेक्षक आहेत सर्वांना विनंती राहील, कृपया काल देखील आपण पाहिलं चांगली तुफान गर्दी। काल आपण भंडू, कुलाबा ते काल कांजूरमार्ग, चेंबूर पासून जे स्पर्धक आणि सर्व खेळाडू पाहिले होते। मी राजदादांना सांगू इच्छितो, राजदादा प्रकाश सुर्वे साहेबांच्या या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थिती आहे। देवीपाडा या परिसरामध्ये जर आपण काही वर्षांपूर्वी पाहिले तर बॉडी बिल्डिंग शरीरसौष्ठव स्पर्धेचं एक आगळं वेगळं स्वरूप ज्यांनी तयार केलं। वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं, टाटा पॉवर, मागाठाणे, त्यानंतर फुलफागूचं मैदान, देवीपाडा या स्पर्धा, त्या ठिकाणी आपण कला क्रीडा महोत्सव असेल किंवा निश्चितपणे दहीहंडी महोत्सवाच्या निमित्ताने देखील आपण कोकणीपाडा, त्याचप्रमाणे आपण दहिसर पूर्वमध्ये देखील वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजदादांची उपस्थिती पाहिलेली आहे।
आणि कला क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने देखील सदिच्छा भेट म्हणून आज देखील या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची उपस्थिती आणि सहज हलकासा आपण फटका खेळला होता कव्हरला एक धाव. राजेश यांना मी विनंती करतो की घोषणा करून द्यावी आपण होणार सामना आणि त्याच्या नाणेफेकी कौल बद्दल. थँक्यू. मुंबई पुणे आणि प्रशांत 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कृपया आमचे चेतन ज्या ठिकाणी आहेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. प्रशांत 11 मुंबई पुणे या दोन्ही संघाचे संघनायक आपण सन्मानपूर्वक विनंती करतोय आपण नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सवर तयार राहायचा. टॉस का बॉस. प्रशांत 11 मुंबई पुणे. गोलंदाजी करतोय प्रसाद. पंचांच्या उजव्या बाजूने अंडरआर्म राऊंड विकेट. स्ट्राईकला नितीन. पुढचा चेंडू स्पिन झाल्यानंतर चेंडूला खेळून काढलाय आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होईल चेंडू आता आहे चौकार. 4 धावा. प्रशांत 11 आणि मुंबई पुणे आता होणारा यापुढे सामना आणि नाणेफेक होणारे दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो लवकरात लवकर त्यांनी या नाणेफेकी करता जे व्यासपीठ उठलेलं आहे त्या व्यासपीठाचा मान घ्यावा. प्रशांत 11 विरुद्ध मुंबई पुणे यापुढे होणारा सामना. पुन्हा एकदा विनंती दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर व्यासपीठावर उपस्थित राहावे. मुंबई पुणे प्रशांत चषक कौल दिलेला आहे त्यांनी आणि प्रशांत चषक झालेला आहे. नाणेफेक जिंकलेली आहे मुंबई पुणे या संघाने आणि त्यांनी लगेच निर्णय आपला कळवलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. माझ्यामध्ये प्रत्येक संघ हे
शिक्का मारूनच आलेला आहे की नाणेफेक जिंकल्यानंतर आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षणच करायचे. आतापर्यंत तरी बहुतेक सारे सर्व संघ याच पद्धतीने विजयी देखील झालेले आहेत. तसेच चालू असलेला सामना P1 बॉईज विरुद्ध रायझिंग बॉईज. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक आभार. स्थानिक आमदार माननीय श्रीयुत प्रकाशदादा सुर्वे यांचे सुपुत्र माननीय श्रीयुत राज प्रकाशदादा सुर्वे यांनी जो अमूल्य वेळ या स्पर्धेकरता आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. तसेच त्यांच्यासोबत उपस्थित समाजसेवक माननीय श्रीयुत शेखर शेरे यांची देखील प्रत्येक वर्षी आम्हाला उपस्थिती मिळत असते. या स्पर्धेकरता प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक आभार. आता मी विनंती करतो श्रीयुत सुजित गणिका यांना व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माननीय श्रीयुत राज प्रकाश दादा सुर्वे यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि तुळशी रोप देऊन सत्कार करतील. श्रीयुत सुजित गणिका सत्कार करताना माननीय श्रीयुत राज प्रकाश दादा सुर्वे साहेब प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या तुमचे हार्दिक 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 आभार. आता मी विनंती करतो राहुल म्हात्रे यांना माननीय श्रीयुत शेखर शेरे समाजसेवक यांचा सत्कार करतील. श्रीयुत राहुल म्हात्रे शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करताना तसेच आता मी विनंती शाखा प्रमुख माननीय श्रीयुत आत्माराम साहेब तुमचे विशेष आभार. या परिस्थितीत देखील तुम्ही आम्हाला आजारी असताना देखील तुम्ही आम्हाला या स्पर्धेकरता तुम्ही उपस्थिती दिलेली आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार. आणि हे सर्व समालोचन आम्ही तुमच्याकडूनच शिकलेले आहोत कांबळे मामा. कारण यापूर्वी समतानगरमध्ये सर्व समालोचनाची जबाबदारी कांबळे मामा यांच्या होती, परंतु आता त्याची हालाकीची तब्येत जरा नाजूक झालेली आहे त्यामुळे तो ती देखील त्यांनी आपल्या स्पर्धेकरता दिलेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आता मी संकेत कांबळे यांना विनंती करतो शाखा प्रमुख श्रीयुत सचिन केळकर साहेब यांचा सत्कार करतील. संकेत कांबळे यांना मी विनंती करतो माननीय श्रीयुत सचिन केळकर साहेब शाखा प्रमुख माननीय श्रीयुत सचिन केळकर साहेब यांचे देखील प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 आभार. आता मी आमच्या मंडळाच्या महिला कार्यकर्ता सौ सुप्रिया गणिका यांना मी विनंती करतो येथे व्यासपीठावर उपस्थित महिला शाखा प्रमुख
सौ प्रीती इंगळे, माननीय सौ प्रीती इंगळे यांचा सत्कार करण्यासाठी सौ सुप्रिया गरिका मंडळाच्या महिला कार्यकर्ता या सत्कार करताना माननीय सौ प्रीती इंगळे महिला शाखा प्रमुख, तुम्ही देखील आपला जो अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिले आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत. आता नक्कीच सामन्याचा देखील आनंद घेतील राज सुर्वे साहेब तसेच त्याच्या सोबत उपस्थित सर्व मान्यवर. सामना नक्कीच अटीतटीचा होणार आहे. व्यासपीठावर उपस्थित बापू चव्हाण, श्रीयुत बापू चव्हाण, श्रीयुत आनंद डोंगरे, श्रीयुत नरेश मिश्रा, श्रीयुत नरेश आमरे, श्रीयुत श्रीकांत शेलार, श्रीयुत योगेश बांद्रे तसेच श्रीयुत जितू सकपाळ यांनी देखील या स्पर्धेकरता आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक आभार. कैलासवासी प्रशांत कांबळी व कैलासवासी दत्ता पाटील स्मरणार्थ प्रशांत चषक 2023 वर्ष 12वे. प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन येथे या समतानगरच्या मैदानात होत असतं. वर्ष 12वे आहे. या वर्षी 24 संघांचा या स्पर्धेमध्ये समावेश आणि या 24 संघामधून जे 2 अव्वल संघ असतील त्याचा निर्णय नक्कीच उद्या जाहीर देखील होईल. त्याकरता प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,001 व भव्य असा प्रशांत चषक, तसेच द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,001 तसेच त्यांना देखील भव्य असा प्रशांत चषक. त्यानंतर प्रत्येक सामन्यामध्ये आतापर्यंत आम्ही चषक देत होतो सामनावीराकरता, परंतु यावर्षी अनोखं असं काही, यावर्षी आम्ही प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या नावाने त्यांना टी शर्ट बहाल केलेले आहे आणि त्याच्या एक अट देखील आहे की जिंकल्यानंतर त्या पुढील होण्यामध्ये त्यांना हे टी शर्ट परिधान करावं लागणार आहे. आणि ज्याप्रमाणे आता येथे 2 खेळाडू खेळत आहेत म्हणजेच राज रायझिंग 11 या संघाकडून त्यांनी देखील प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीचे सामनावीराचं टी शर्ट घातलेलं आहे आणि P1 बॉईज या संघाकडून देखील सामनावीराचं टी शर्ट घालून आता फलंदाजी देखील करत आहे असा खेळाडू म्हणजेच विशाल. आणि पाहू शकता तुम्ही दोन्ही सामनावीर, मागील सामन्यातील दोन्ही सामनावीर, आणि त्यांनी आमची प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीचा आमची जाहिरात देखील दोघे करत आहेत, एक गोलंदाज आणि एक फलंदाज. परंतु आता पाहूया कोणाला यश मिळतं. मागील सामन्यातील दोन्ही सामनावीर आमने सामने. मॅजिक बॉल, पहिल्या चेंडूवर यश मिळाले होते राज यांनी, रायझिंगचे राज यांनी यश मिळवलं. म्हणजे वरची बाजू झालेली आहे ती रायझिंग 11 या संघाची. आणि मॅजिक बॉल होता दुसऱ्या ओव्हरचा, त्यामुळे 4 रन्स पुन्हा डाऊन जाणार आहेत आणि धावसंख्या 2 ओव्हरनंतर फक्त अवघी 5 आहे. 2 गडी बाद आणि लक्ष्याचा बाटला करायचा 35. लो स्कोरिंग मॅच जरी असली, बऱ्यापैकी 24 बॉलमध्ये 35 बनवायचे असले तरी सुद्धा मॅच मध्ये कमबॅक केले या डबल बारच्या नक्कीच मॅजिक बॉलने, जेणेकरून विकेट गेल्यामुळे 4 धावा कमी आणि जी धावसंख्या 9 वर होती जी आता येऊन ठेपलेली आहे खाली ती म्हणजे 5 वर. राजेश मायामध्ये लागोपाठ या गोलंदाजाला आनंद घेता आलेला आहे या मॅजिक बॉल. अखेर सामन्यामध्ये देखील या दुसऱ्या शेवटचा चेंडू जो मॅजिक बॉल आहे त्याच्यामध्ये देखील अबू परमार यांनी गडी बाद करण्यात यश मिळवलं. या मॅजिक बॉलचा लागोपाठ दोन्ही सामन्यांमध्ये फायदा झालेला हा गोलंदाजाला. आणि असेच काही विशेष प्रशांत चषक मध्ये
जे काही नियम असतात जे नो बॉल म्हणजे जर तुम्ही नो एंट्री प्रवेश केलात तर ट्रॅफिक पोलीसवाला उभाच असतो, त्याप्रमाणे आमचे पंच असतात। नो बॉल टाकला तर लगेच अतिरिक्त अशी एक धाव समोरच्या संघाला बहाल केली जाते। चांगले क्षेत्ररक्षण, क्या बात आहे मिल्कत, बरोबर ना? बरोबर ज्या पद्धतीने की त्याला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे। बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणी बसू, उभे राहू नका, जेणेकरून आम्हाला व्यवस्थित दिसेल। फलंदाजी करणारी भावेश आणि आता रनआउटची संधी मिळणार का? मात्र कीच चांगलं क्षेत्ररक्षण। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा भावेश, पुढचा चेंडू संधीसाठी आणि चांगल्या प्रकारे गॅप शोधून काढलेला, मात्र संधी होती, सहज मिळू शकला असता। मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी आक्रमण करावं लागेल, कारण 9 बॉल्स आणि धावांची गरज आहे। 28 9 बॉल्स 28 धावांची गरज। मी विनंती करेन मुंबई पुणे आणि प्रशांत 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना, मुंबई पुणे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे प्रशांत 11 यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर अष्टविनायक विरुद्ध NCC जानूपाडा। कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1 धाव सहज आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 8 आणि कोण कोणाची लावतोय वाट पाहून झालेली आहे आणि वाट लावायची आता वेळ आलेली आहे, कारण धावांचं लक्ष जर आपण पाहिलं तर अजूनही 27 8 बॉल्स मध्ये धावसंख्या 8, चेंडू शिल्लक आहेत 8, धावांची गरज आहे 28 8 बॉल्स मध्ये 27 आणि कधी कधी आपण सहज झेल घ्यायला जातो आणि ती चूक होते। असा झेल 1999च्या वर्ल्ड कप मध्ये हर्षल गिलच्या हातातून सुटला होता आणि त्यानंतर मोठी पार्टनरशिप झालेली स्टीव आणि मायकल बेवेनची, आणि ओव्हर झाल्यानंतर स्टीव आणि म्हटलं होतं नॉट ओनली जस्ट ड्रॉप द कॅच बट यू लॉस्ट द वर्ल्ड कप। आणि आपण नंतर पाहिलं लार्स क्रुझरने खूप प्रयत्न केले, डोनाल्ड रनआउट झाला, फायनल खेळले स्टीव आणि फायनल 99चा वर्ल्ड कप जिंकले होते 15 जून 2000 आपण 1999ला, त्यावेळेस फायनलमध्ये आपण पाहिलं तर पराभूत केलं होतं पाकिस्तानला। आपण तर पाहिलं छोटासा सहज जर पाहिलं तर हा झेल होता, मात्र मॅच खूप लांब आहे अजून पाहायला गेलो तर। पुढचा चेंडू आता मात्र सरळ मारलेला फटका आहे, चांगले क्षेत्ररक्षण नेगी आहे। धावसंख्या 10, 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 10, खूप चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला। ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी राजला आपण पाहिलं, भावेश गोयल टॉस झालेला आहे पुढील मॅचचा, तर यानंतर मॅच संपल्यानंतर लगेच मी दोन्ही संघांना त्वरित विनंती राहील की कुठल्याही प्रकारचा आपण वेळ न घालवता, कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता आपण मैदानाचा ताबा घ्यायचा, जेणेकरून लवकरात लवकर पुढील मॅचला देखील सामन्याला आपण सुरुवात करू। प्रशांत 11 आणि संघाला विनंती राहील मुंबई पुणे, कैलासवासी प्रशांत कांबळी व कैलासवासी दत्ता पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवबा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रशांत चषक 2023 आयोजन आपण पाहत आहोत। समतानगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कांदिवली पूर्व या ठिकाणी अंडर बॉक्स क्रिकेट सर्कल दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचा हा थरार अनुभवतोय। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, प्रभाग क्रमांक 25-26 मधील संघ खेळताना पाहतोय आपण। पहिला चेंडू चांगला फटका आणि चेंडू सीमा पार चौकार। 5 चेंडू 21, एखादा वाईड नोला चौकार आला तर कुठल्या प्रकारचा आता डबल बार मॅजिक बॉल नाही आहे, त्यामुळे सर्व चौकार खेळावे लागणार आहेत, कारण कंपल्सरी चेस आहे। चेंडू खेळून काढलेला आहे स्क्वेअर लेगला आणि क्या बात है, याला म्हणतात प्रयत्न, याला म्हणतात 100%। तू जमी पैदा कर, तू आसमान पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त, तू कर जाएंगे प्रसाद जब तक कि पहुंच चुके हैं या देखेंगे प्रसाद आउट
रनआउट के तौर पर नहीं, 1 रन यहाँ पर मिलता हुआ। अब केवल औपचारिकता बाकी, क्योंकि 3 गेंदें और जीतने के लिए रनों की दरकार 19। तो यहाँ से अभी भी अगर सिक्सर आते हैं फ्लैट तो निश्चित तौर पर ये बन सकता है। संदीप उस तरह की बैटिंग करने की जरूरत, लेकिन जब तक कि ये गेंद को केवल खेल कर और नेगी द्वारा राइजिंग 11 राइजिंग उगवता सूर्य आहे आणि नेहमीच प्रत्येक जण मावळत्या नाही तर उगवत्या सूर्याला नमस्कार करतो। और चमकता हुआ उगता हुआ ये सूरज राइजिंग 11 टीम जीत के दहलीज पर जीत मिल चुकी है। हार्दिक अभिनंदन, मेनी कॉन्ग्रेचुलेशन, हार्दिक बधाई, मुबारकबाद टीम राइजिंग 11 इन द सेमीफायनल। आता झालेला सामना रायझिंग बॉईज विरुद्ध P1 बॉईज आणि विजयी झालेला संघ म्हणजे रायझिंग बॉईज आणि या रायझिंग बॉईज या संघाचा सामनावीर पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो, म्हणजे आता नाव सांगण्याची गरज नाही।